नमस्कार मित्रांनो, विशाल सायली ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। तर मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे फिरायला वॉटरफॉलसाठी। या ठिकाणी पळशेला एक छानसा धबधबा आहे, त्या ठिकाणी आम्ही आता निघालेलो आहे। पाऊस तर खूपच येतोय, पाहूया त्या ठिकाणी गर्दी वगैरे आहे की काय। तर हे पहा मित्रांनो, आम्ही पोहोचलोय पळशेला, पण या ठिकाणी गर्दी देखील खूप आहे। गाडी लावायला देखील आम्हाला जागा भेटत नाहीये। तर त्यामुळे आम्ही निघालेलो आहे पुढे जाऊन आम्हाला व्ह्यू वगैरे पाहायला मिळेल। तर आम्ही आता इथे पार्किंगला जागा नसल्यामुळे आम्ही निघालो आहेत पुढे। तर जसं आम्ही जास्त पुढे जायला लागलो, तिकडं पाऊस जास्त प्रमाणातच वाढला। मग आम्ही थांबलो एका ठिकाणी आणि मस्तपैकी मग त्या ठिकाणी थांबून पावसाचा आनंद घेत होतो। सर्वजण बसले होते, पावसाचा आनंद घेत होते आणि त्या ठिकाणी आम्ही पाऊस कमी होण्याची वाट पाहत होतो की त्या ठिकाणी मग आम्हाला छानसे फोटोज वगैरे काढता येतील। त्यानंतर थोडासा पाऊस कमी झाला, मग त्या ठिकाणी आम्ही डॅम्स वगैरे पाहिला आणि छानसे फोटो वगैरे काढले। आणि त्या ठिकाणी आम्ही छानसा वडापावची ऑर्डर दिली होती, गरमागरम वडापाव सर्वजण खात होते। मग वडापाव खाऊन झाल्यावर आम्ही पुढे एका ठिकाणी आलो, पण पाऊस काय कमी व्हायला तयार नव्हता। सर्वजण छत्री घेऊन थांबले होते आणि आर्यन पावसाची मजा घेत होता, पावसामध्ये छानसा फिरत होता। पुढे आल्यावर आम्ही एका ठिकाणी मग सर्वजण म्हटले कणीस खाऊया, तर आम्ही मग कणीस खायला थांबलो। आर्यन आरवनाव पाहत आहेत की कशा प्रकारे कणीस भाजत आहेत आणि मग कणीस मस्तपैकी तो मुलगा भाजत होता। मग कणीस भाजून झाल्यानंतर सर्वजण छानसे कणीस खायला लागतात, कणसाची मजा घेतात, पावसाची मजा घेतात। आणि मग त्यानंतर मी देखील कणीस खायला घेतले। मग आम्ही त्या ठिकाणी पाऊस कमी झाल्यावर रील्स शूट केल्या। मी, सायली, अक्का, अण्णा, आर्यन, अर्णव ते तर खूपच खुश होते, खूपच नाचत होते। मग आम्ही अजून पुढं एका ठिकाणी आलो, त्या ठिकाणी देखील रील्स शूट केल्या। सर्वजण खूप आनंदी होते, निसर्गाची मजा घेत होते। आर्यन अर्णव देखील खूप खुश होते, त्यांनी होडी बनवून आणलेली, मग त्यांनी पाण्यामध्ये होडी सोडली, ते खूप आनंदी होते, ते पावसाची मजा घेत होते। आणि मग त्यानंतर आम्ही निघालो घरी। तर बाय बाय मित्रांनो।